कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बाबा, तर तुम्ही आजी येण्याची वाट बघत बसणार आहात का? आपण जाऊन घेऊन येऊयात ना तिला। नाही किशोर, आई जे काय करते ना ती सगळं ठरवून करते आणि तिलाही माहिती आहे की मी तिच्यावर एवढं प्रेम करतो की तिला इथे आणण्यासाठी मी काही करेन। तिची ही कंडिशन ही मान्य करीन। बाबा, मग कंडिशन्स मान्य असतील तर मग आपण जाऊयात ना आणायला। नाही विराज, मला ही कंडिशन मान्य नाहीये। तिला वाटतंय की मी हे सगळं मान्य करीन, पण ती माझ्या प्रेमाचा, माझ्या विश्वासाचा गैरफायदा घेते and I don't like it. आजी, बडीशेप। हाँ। लीला, आज दिवसभरामध्ये जे काही घडलं त्यांना तू थांबावून गेली आहेस ना। अरे साहजिकच आहे, पण लीला आता तुला जरा धीरानं घ्यावं लागणार। हे बघ, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, मी नेहमी तुझ्या पाठीशी उभी असेल। आपण नक्कीच आपल्या घरी परत जाणार आहोत, कारण अभिराम आहे ना, तो किती रागीट किती हट्टी असला तरी मनानं खूप चांगला आहे। खूप प्रेम आहे त्याचं माझ्यावर। माझा शब्द असा झेलतो तो आतामध्ये, काही करेल तो माझ्यासाठी। त्यामुळे एक ना एक दिवस त्याला इथं घेऊन जायला यावंच लागणार आहे। बस मला फक्त त्याला ही जाणीव करून द्यायची आहे की माझं जसं त्या घरी परतणं महत्वाचं आहे, तसंच तुझंही त्या घरी येणं तितकंच महत्वाचं आहे। आजी, मला ना फक्त एवढंच वाटतं की उगाच माझ्यामुळे तुमच्यात भांडणं नको व्हायला। ए वेडी आहेस का? भांडण बिंड काही नाही, बस हा एका आईनं आपल्या मुलाकडे केलेला हट्ट आहे, बाकी काही नाही। बाबा, मला असं वाटतं, इनफॅक्ट आम्हा तिघांना असं वाटतं की तुम्ही हा हट्ट प्लीज सोडा ना। मी आईला परत घेऊन येणार नाही विराज। ती एक हट्टी असेल तर मी 10 हट्टी आहे, आणि माझं न जाणं भांडण वाटलं तरी ते मला चालेल। बाप्पा, असं काय करतोस? किती उपद्व्याप केले लीलाचं ते एजेशी लग्न व्हावं म्हणून, झालं पण त्याच दिवशी परत पाठवलंच तिला। हा, आणि आता ती मोठी जहागीरदार बाई ती पण तिच्याबरोबर घरात येऊन बसली, असं कसं चालेल? पाठव दोघांना त्या जहागीरदारांच्या घरी पाठव ना। ऐक रे बाबा, ऐक माझं। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।